नमस्कार. विज्ञानयात्री हेनरी हॅले डेल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री हेनरी हॅले डेल हे इंग्लंड देशाचे जीवशास्त्रज्ञ आणि सन 1936 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. त्यांच्या संशोधन कार्यातून ॲसिटिल कोलिन या चेता आवेग वाहक जैव रासायनिक संयुगाची भूमिका स्पष्ट झाली. या संशोधन कार्यासाठी त्यांना ऑटो लोवी यांच्यासोबत सन 1936 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ॲसिटिल कोलिन हे मानवी शरीरातील एक आणि मेंदूमध्ये आढळणारे एक अत्यंत महत्त्वाचे सेंद्रिय संदेशवाहक रसायन आहे. हे मानवी शरीरात शोधले गेलेले सर्वात पहिले चेतापेशीमधील संदेशवाहक रसायन आहे. हे चेतापेशीमधील म्हणजे न्यूरॉन्समधील संदेश इतर पेशीपर्यंत, विशेषतः स्नायू आणि ग्रंथीपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य कार्य करते. ॲसिटिल कोलिनचे महत्त्वाचे कार्य म्हणजे मेंदू आणि स्नायू यांच्यात संदेश पाठवून शरीराच्या ऐच्छिक हालचाली नियंत्रित करणे. मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या भागात ॲसिटिल कोलिन शिकण्याची क्षमता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. हृदयाचे ठोके, पचनक्रिया आणि लाळ तयार होणे यासारख्या अनैच्छिक शारीरिक प्रक्रियांचे नियंत्रण सुद्धा ॲसिटिल कोलिन करते. ॲसिटिल कोलिनच्या कमतरतेमुळे अल्झायमर यासारखे विस्मरण करणारे आजार होऊ शकतात. चेतापेशी या इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. चेतापेशी ह्या परस्पराशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधून अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशींना एक किंवा अनेक प्रवर्ध म्हणजे पेशीपासून निघालेला लांब भाग असतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता म्हणजे नर्व याच्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेले असते. फार्माकॉलॉजीच्या प्रयोगाने असे स्थापित केले होते की स्नायूच्या आकुंचनासारख्या शारीरिक प्रतिक्रिया रासायनिक अनुप्रयोगाद्वारे प्रेरित केल्या जाऊ शकतात. परंतु या प्रतिसादांना कारणीभूत ठरण्यासाठी पेशींनी रासायनिक पदार्थ सोडल्याचा कोणताही पुरावा नव्हता. याउलट संशोधकांनी दाखवून दिले होते की विद्युत आवेग लागू केल्यामुळे शारीरिक प्रतिक्रिया येऊ शकतात, ज्याने सूचित केले की विद्युत प्रसारण हा अंतर्जात सिग्नलिंगचा एकमेव मार्ग असू शकतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पेशी रासायनिक की विद्युत संप्रेषणाचा वापर करतात की नाही या संदर्भात विवाद निर्माण झाला होता. हेनरी हॅले डेल आणि ऑटो लोवी यांच्या संशोधन कार्याने या विवादाचे समर्पक उत्तर शोधले. ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे पेशींच्या पडद्यावरील सेल मेम्ब्रेनवरील विद्युत दाबातील होणारा जलद बदल. मज्जासंस्थेमध्ये संदेश वहन करण्यासाठी आणि स्नायूच्या आकुंचनासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा न्यूरॉनला किंवा स्नायूला एखादा संदेश मिळतो तेव्हा पेशीच्या आतील आणि बाहेरील आयनामध्ये उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम या आयनांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होतो. विद्युत लहर यामुळे पेशीच्या पृष्ठभागावर एक विद्युत लहर निर्माण होते, ज्याला ॲक्शन पोटेन्शियल म्हटले जाते. ही विद्युत लहर एका पेशीकडून दुसऱ्या पेशीपर्यंत अत्यंत वेगाने प्रवास करते, ज्यामुळे आपल्याला वेदना, स्पर्श किंवा स्नायूंच्या हालचाली जाणवतात. न्यूरॉन्समध्ये हे संदेश कसे पाठवले जातात? हृदयाच्या स्नायूमध्ये ॲक्शन पोटेन्शियलची भूमिका काय असते? ही प्रक्रिया ॲक्शन पोटेन्शियलचे टप्पे संदर्भात समजून घेण्यास सोपे जाते. हेनरी हॅले डेल यांचा जन्म दिनांक 9 जून 1875 रोजी इंग्लंड देशातील इस्लिंग्टन, लंडन या शहराच्या स्टॅफोर्डशायर येथे झाला. त्यांचे वडील चार्ल्स जेम्स डेल हे मातीची भांडी तयार करणे आणि विकणे याचे व्यवसाय करायचे. स्थानिक शाळेत आणि
टोलिंग्टन कॉलेज येथे हेनरी हॅलेट डेल यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. संशोधन पदवी शिक्षण यासाठी त्यांना ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज येथील जॉन लँगली यांचे मार्गदर्शन लाभले. स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रिया याच्या अभ्यासाकरिता सन 1903 मध्ये अर्नेस्ट टर्लिंग आणि विल्यम बोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली हेनरी हॅलेट डेल यांनी प्रयोगशाळेत कुत्र्याचे विच्छेदन केले. हिस्टामाइन या जैवरासायनिक संयुगाचा रक्तवाहिन्या रुंदावणे आणि अनैच्छिक स्नायूचे आकुंचन यावर होणारा परिणाम हा त्यांचा संशोधन कार्यातील विषय होता. रक्तवाहिन्याचे रुंदावणे आणि अनैच्छिक स्नायूचे आकुंचन हे अप्रतिरक्षी म्हणजे अनाफायलॅक्टिक परिणाम आहेत. सन 1909 मध्ये ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज यांनी हेनरी हॅलेट डेल यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी बहाल केली. हेनरी हॅलेट डेल आणि ऑटो लेव्ही यांनी ॲसिटिल कोलिन हे जैव रासायनिक संयुग यशस्वीरित्या वेगळे करून प्राणी पेशीतील त्यांचे कार्य त्यांनी शोधून काढले. चेताग्र म्हणजे नर्व एंडिंग यांच्या शेवटी असणारे ॲसिटिल कोलिनच्या अस्तित्वास त्यांच्या शोधाने पुष्टी मिळाली. त्यांच्या संशोधनामुळे चेता आवेग नर्व इम्पल्स प्रसार या कार्यातील ॲसिटिल कोलिनचे कार्य स्पष्ट झाले. ॲसिटिल कोलिन हा एक चेता पारेषक आहे. चेतापेशी स्नायूपेशी व काही ग्रंथीमध्ये चेता पारेषण म्हणजे संदेशवहन याचे कार्य करणारे जैव रासायनिक संयुग म्हणजे ॲसिटिल कोलिन होय. स्वायत्त चेता संस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये ॲसिटिल कोलिन हे जैव रासायनिक संयुग महत्त्वाचे कार्य करतो. ॲसिटिल कोलिन हे मानवी शरीरात आणि मेंदूमध्ये आढळणारे एक अत्यंत महत्त्वाचे सेंद्रिय संदेशवाहक रसायन आहे. मानवी शरीरात शोधले गेलेले सर्वात पहिले चेतापेशीमधील संदेशवाहक रसायन आहे. हे चेतापेशीमधील न्यूरॉन्समधील संदेश इतर पेशीपर्यंत विशेषतः स्नायू आणि ग्रंथीपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य कार्य करते. ॲसिटिल कोलिनचे महत्त्वाचे कार्य म्हणजे मेंदू आणि स्नायू यांच्या संदेश पाठवून शरीराच्या ऐच्छिक हालचाली नियंत्रित करणे. मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या भागात ॲसिटिल कोलिन शिकण्याची क्षमता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. हृदयाचे ठोके, पचनक्रिया आणि लाल तयार होणे यासारख्या अनैच्छिक शारीरिक क्रिया प्रक्रियांचे नियंत्रणसुद्धा याच रसायनामुळे होते. ॲसिटिल कोलिनच्या कमतरतेमुळे अल्झायमरसारखा विस्मरण करणारे आजार होऊ शकतात. ॲसिटिल कोलिन या चेता आवेग वाहक जैव रासायनिक संयुगाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या संशोधन कार्यासाठी हेनरी हॅलेट डेल आणि ऑटो लेव्ही यांना सन 1936 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर हेनरी हॅलेट डेल हे एक प्रसिद्ध इंग्लिश शरीरक्रियाशास्त्रज्ञ, औषधशास्त्रज्ञ आणि सन 1936 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मज्जातंतूच्या आवेगाचे न्यूरो ट्रान्समिशन या रासायनिक प्रक्रियेत ॲसिटिल कोलिन हे या जैवरसायनाच्या भूमिकेबद्दल केलेल्या संशोधनासाठी त्यांना 1936 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक ऑटो लेव्ही यांच्यासोबत प्रदान करण्यात आले होते. त्यांचा जन्म दिनांक 9 जून 1875 रोजी इंग्लंड देशाच्या लंडन शहरात झाला. त्यांचे नैसर्गिक विज्ञान, शरीरविज्ञान आणि प्राणीशास्त्र या विषयातील पदवी शिक्षण प्रथम श्रेणीसह केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यांचे वैद्यकीय पदवी शिक्षण सेंट बार्थोलोम हॉस्पिटल, लंडन आणि केम्ब्रिज विद्यापीठातून वैद्यकीय पदवी आणि वैद्यकीय पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाले. वेलकम फिजिओलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ते औषधशास्त्रज्ञ आणि नंतर संचालक झाले. इरगॉट या वनस्पतीतील औषधी घटक आणि हिस्टामाइनचा त्यांनी सखोल अभ्यास केला. मज्जातंतूमधील संदेशवहन रासायनिक घटकामार्फत होते हा शोध लावण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. यासाठी त्यांनी ॲसिटिल कोलिन या न्यूरो ट्रान्समीटरचा शोध लावला. मज्जातंतूच्या रासायनिक प्रेषणावरील कार्यासाठी त्यांना सन 1936 सालचे शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. सन 1932 मध्ये त्यांना नाईट हा किताब देऊन सन्मानित करण्यात आला.
रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. दिनांक 23 जुलै 1968 रोजी हेनरी हॅलेट डेल यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ऑटो लेवी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.